नमस्कार मित्रांनो. आर्थिक वर्ष 2025-26 साठी आपले आयकर रिटर्न म्हणजेच ITR भरणे चालू झालेले आहे. ITR भरण्यासाठी ज्या ड्यू डेट आहेत त्या आपण पाहूयात. या वर्षीपासून ITRच्या ड्यू डेटमध्ये थोडासा बदल झालेला आहे. पगारदार व्यक्ती किंवा पेन्शनधारक व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यासाठी 31 जुलै 2026 ही ड्यू डेट आहे. तर व्यावसायिक जे आहेत त्यांच्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ही ड्यू डेट आहे. तर आता मुख्य विषयाकडे बोलूया. ह्या विषयामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की ITR भरताना आपण कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे. एक छोटीशी चूक आपल्याला पुढे फार मोठा त्रास करू शकते. त्याच्यामुळे ITR भरत असताना एक काळजी घ्या, जे डॉक्युमेंट आपण देतोय, जी माहिती आपण प्रोव्हाइड करतोय ती अगदी व्यवस्थित असावी. तर सगळ्यात पहिले तर आपण कागदपत्र काय पाहिजेत ह्याविषयी डिस्कस करूया. ITR भरण्यापूर्वी आपण आपल्या CA ॲडव्होकेट कन्सल्टंट यांना आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, बँकेचे स्टेटमेंट आणि इतर गुंतवणुकीचे कागदपत्र किंवा जितर काही उत्पन्न असेल तर त्याबद्दलची माहिती आपण यामध्ये देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ITRचा फॉर्म जो आहे तो योग्य पद्धतीने निवडला गेला पाहिजे. ज्या पद्धतीनं तुमचं इन्कम आहे त्या पद्धतीनं तुमचा ITR भरला गेला पाहिजे. तो फॉर्म तुमचा सिलेक्ट झाला पाहिजे, नाहीतर तुमचं ITR हे रिजेक्ट होऊ शकतं. फॉर्म 16, AIS, TIS आणि 26AS ह्याच्यामध्ये जी माहिती आहे ती अगदी व्यवस्थित तपासा. त्यामध्ये बँकेचं व्याज व्यवस्थित आलंय का, TDS व्यवस्थित आलंय का, इतर काही माहिती जसं की कॅश डिपॉझिट वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित आल्यात का चेक करा. काही मिसमॅच असेल तर त्यामध्ये नोटीस येऊ शकते. त्याच्यामुळे ही माहिती योग्य पद्धतीने तपासा, हे महत्त्वाचं आहे. सोबतच आपलं ITR मध्ये सगळे इन्कम दाखवणं हे कंपल्सरी आहे. फक्त पगार भेटतोय म्हणून पगारच दाखवणं नाही, तर बँकेचं व्याज, घरभाडं, व्यवसाय किंवा शेअर मार्केटमध्ये काही इन्कम असेल, बँकेची FD असेल किंवा आणखीन काही असेल तर ते सर्व इन्कम आपल्या ITR मध्ये शो करणं अत्यंत आवश्यक आहे. सोबतच सर्व बँकांमध्ये तुमचे खाते आहेत त्या बँकांचे खाते नंबर देणे आवश्यक आहे. त्या खात्यावरील असणारे व्याज, FD वरचं व्याज किंवा डिव्हिडंड ह्या सर्व गोष्टीचं डिटेल्स आपल्याला ITR मध्ये प्रोव्हाइड करणे गरजेचे आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की चुकीचे किंवा फेक डिडक्शन, एक्झम्पशन्स हे दाखवू नका. ज्या खर्चाचा पुरावाच नाहीये, जे लागूच होत नाहीये असे डिडक्शन्स घेणे टाळा. चुकीची माहिती दिल्याच्या नंतर आपल्याला इन्कम टॅक्स कडून नोटीस येऊ शकते, त्याचं क्लॅरिफिकेशन मागवलं जाऊ शकतं. त्यामुळे चुकीचे किंवा एक्झम्पशन्स जे आहेत ते दाखवू नका. तर जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली यामध्ये आपल्याला कोणची बेनिफिशियल ठरेल याबद्दल संबंधित तुमचे जे कोणी ॲडवायझर्स आहेत त्यांना तुम्ही कन्सल्ट करा. त्यानुसार तुम्ही योग्य कर प्रणाली निवडा. ITR भरल्याच्या नंतर त्याचं व्हेरिफिकेशन होणं तेही फार आवश्यक आहे. ITR भरल्यापासून 30 दिवसामध्ये त्याचं व्हेरिफिकेशन करणं हे कंपल्सरी आहे. जर 30 दिवसामध्ये तुमचं व्हेरिफिकेशन झालं नाही तर तुमचा ITR रिजेक्ट होतो आणि तुम्ही ITR भरला नाही असं ट्रीट होतं. त्यामुळे मित्रांनो, ITR भरताना कुठल्याही प्रकारची घाईगडबड करू नका. जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने तपासा आणि त्याच्याबद्दल काही अडचण असेल तर योग्य मार्गदर्शन घ्या.